नमस्कार सर्वांना, मी दीपाली आयरे तुम्हा सर्वांचं आमच्या आयरी फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आम्ही डाळभात मेथीची भाजी बनवत आहे। तर सगळ्यात आधी मी आता डाळ शिजवायला टाकत आहे। तर मी 3 डाळी काढून घेतलेल्या आहे, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि लाल मसुराची डाळ। तर लाल मसुराची डाळ टाकली का जरा टेस्ट येते डाळीला। तर पहिले आपण 3 डाळी टाकून घेऊया। तर आता आपण डाळी कुकरमध्ये टाकून घेऊया आणि याला धुवून शिजवायला ठेवूया। आता धुवून घेऊया आणि एक शिट्टी काढून याला शिजवून घेऊया। तर आता आपण डाळ धुवून घेतलेली आहे, त्याला आता झाकण लावून शिजवायला ठेवूया। पहिला याची एक शिट्टी काढून घेऊया आणि डाळ शिजेपर्यंत एक शिट्टी होईपर्यंत आपण इकडे भाजी बनवून घेऊया। तर आता भाजी बनवण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आपण। तेल गरम झालं का याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया। तर आता आपलं तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेऊया। लसूण पण आपलं थोडं लालसर झालेलं आहे, याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची टाकून घेऊया। हिरवी मिरची चांगली 1 मिनिट फ्राय करायची, त्याच्यानंतर कांदा टाकून घेऊया। याच्यामध्ये आपण आता मेथीची भाजी बनवत आहे। आपल्या मिरच्या पण लाल झाल्या आहेत, आपण याच्यामध्ये आता कांदा टाकून घेऊया। कांदा पण मस्तपैकी लाल करून घ्यायचा आहे, मग याच्यामध्ये भाजी टाकायची। तर आता आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे, याला अजून आपण 2 मिनिटं फ्राय करून घेऊया चांगला। तर आता आपला कांदा परतून झालेला आहे, याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया। एका साईडला आता आपली डाळ पण झालेली आहे, तर आपण याची गॅस बंद करून टाकूया। आता भाजी टाकून घेऊया। भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आता भाजी टाकून घेऊया। भाजी टाकून याला चांगलं घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तर भाजी आपण सगळी टाकून घेतलेली स्वच्छ धुवून, आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, आपल्याला पाहिजे तेवढी भाजी असेल। आणि मीठ टाकून याला चांगलं परत मिक्स करून घ्यायचं।
तर आता भाजी शिजेपर्यंत आपण आता डाळीला फोडणी देऊन घेऊया. आपली डाळ पण शिजून झालेली आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून शिजवायला ठेवूया. आणि गॅस थोडीशी मिडियम ठेवायची, जास्त बारीक पण नाही ठेवायची, त्याला पाणी सुटतं जास्त. तर आपण याला आता थोडं मिडियम गॅसवर ठेवूया. याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. तर आता आपली भाजी शिजेपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया. तर इकडे मी आता टोप गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. तेल पण चांगलं गरम करून घ्यायचं. याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे. तर आपलं तेल गरम होतं तर आपण आता इकडं भाजीला एकदा हलवून घेऊया. आपली आता भाजी पण शिजत आलेली आहे. त्याला चांगलं आता 5 मिनिटं अजून शिजून घेऊया. तोपर्यंत आपली डाळीला फोडणी देऊन घेऊया. तर आता परत झाकण ठेवूया. तर आपलं तेल गरम झालं. याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेऊया. तर आपली मोहरी पण चांगली तडतडलेली आहे. याच्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेऊया. लसूण पण चांगला लाल जरापासून हे करायचं आहे फ्राय. लसणाच्या आपण 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहे ठेचून चांगल्या. आता आपला लसूण पण लाल झालेला आहे. याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. मोहरी टाकल्यानंतर आपण जिरे का टाकल्यानंतर लगेच लाल होतात ना, म्हणून पहिले आपण लसूण फ्राय करून घेतला. त्यानंतर आता जिरे टाकून घेतले. आणि हिंग पण आपण नंतर टाकतोय, कारण की तेलामध्ये तेल गरम झालं हिंग पण जळून जातं, म्हणून हिंग पण आता टाकून घेतलेलं आहे आपण. तर याच्यामध्ये आता कढीपत्त्याचे पानं टाकून घेऊ आणि 3-4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे केलेले ते टाकून घेऊ. मिरच्या पण आपल्या फ्राय झाल्या. आपण याच्यामध्ये आता टॅमॅटो टाकून घेऊ. टॅमॅटो पण चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. टॅमॅटो पण आपला फ्राय झालेला आहे थोडा. तर याच्यामध्ये आता 1 चमच हळद टाकून घेऊया. तर आता आपण डाळ-भात पिवळा बनवत आहोत. आपले सगळे आता मसाले सगळे टाकून झालेले आहे, फोडणीचं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता डाळ टाकून घेऊया. तर आता आपण आता याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घेऊया. डाळ टाकून चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये नंतर पाणी टाकून घ्यायचं. तर आपली फोडणी एकदम छानपैकी झालेली आहे डाळीला. त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया. तर आपलं आता पाणी टाकून झालेलं आहे याच्यामध्ये डाळीमध्ये. तर आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया.
टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर टाकून याच्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊ. आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया. आपली डाळ शिजवलेलीच आहे, त्याला अजून 5-10 मिनटं चांगलं हे करून घ्यावं शिजून. याच्यावर झाकण ठेवून देते मी आता. आणि डाळ शिजेपर्यंत आता आपण भात बनवून घेऊया. तर आता आपण भात लावून दिलेला आहे कुकरमध्ये. तर बघूया आपल्या डाळीला उकळी आली का. त्या डाळीला छानपैकी उकळी आलेली आहे. त्याला चांगलं आपण 5 मिनटं अजून शिजून घेऊया आणि गॅस बंद करून टाकूया. तर माझा स्वयंपाक रेडी आहे. तर आता मी डाळ, भात, मेथीची भाजी, चपाती, लोणचं आणि पापड. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.